वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर। आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। पते शिव हर हर महादेव। बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत। लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार। जन तन धन केले तृणाही समान। लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार। तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा। लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गम्। कैलाशिराणा शिवचंद्रमौळी फणेन्द्रमाता मुकुटे जळाळी। कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविन शंभो मद कोण तारी। ऐका, स्टेजवर एक मुलगा आहे, लहान मुलगा चुकलेला आहे, कोणाचा आहे तो घेऊन जा। जयांचे केलिया स्मरण होय सकळी विद्येचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे। तुम्ही इकडे लिहा, त्या पोराची आई ती बघते, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या। घोड्यावर बसलेले खोगीर धरावा, वर आपदागरी कोण बघते त्याची ते बघून घेईल। विठाला विठाला पायी पद्मनाभिरा देहधारी। दिना कारणे जन्मला मुरारी। जगी धन्य तो सद्गुरुबोध राजा। तया पावलासी नमस्कार माझा।
जयांचे केलिया स्मरण. होय सकळे विद्येचे अधिकरण, तेचे वंदो श्रीचरण. श्री गुरूंचे मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. ओ मस्तक हे पायावरी, ओ मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, ओ मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाताळीला संसार केला षडमुर्मीचा मार. इतिहास, संस्कृती आणि समृद्धी याचा त्रिवेणी संगम असलेले हे विशाखापट्टणम नगर म्हणजे तथा खर्डा आहे. काही ठिकाणी इतिहास असू शकतो पण समृद्धी असू शकत नाही. काही ठिकाणी समृद्धी आणि इतिहास असू शकतो पण संस्कृती असू शकत नाही. पण या खर्डा या विशाखापट्टणम नगरीमध्ये तिन्ही गोष्टी आहे. इतिहासामध्ये खर्ड्याची लढाई म्हणजे या नगरीला इतिहास आहे. समृद्धीचा विचार केला तर खर्ड्याचा व्यापार हा सर्वप्रसिद्ध आहे, समृद्धी आहे. आणि संस्कृतीचा विचार जर केला तर या ठिकाणी वैकुंठवासी थोर संत, अगदी वारकरी संप्रदायामध्ये माणसाने नीटनेटकं राहिलं पाहिजे आणि लोकावर आईसारखं प्रेम केलं पाहिजे, विरक्ती असावी, परंतु अंतःकरणामध्ये समाजाबद्दल मातृत्वाचं प्रेम असावं. अशी ज्यांनी दिशा दिली ते थोर संत वैकुंठवासी भगवान बाबा. आणि त्यांना ज्यांनी माळ घातली ते थोर संत गीतेबाबाची समाधी असलेले हे ठिकाण आहे. इतिहासही आहे, संप्रदायाचं वैभव या ठिकाणी आहे. आणि अशा या गीतेबाबाच्या पावन समाधीच्या दरबारात या विशाखापट्टणम नगरीमध्ये शिवपट्टण नगरीमध्ये म्हणजे खर्ड्यामध्ये थोर संत सीताराम बाबा यांच्यासारख्या जीवनमुक्तीचं सुख अनुभवून विधेयमुक्तीमध्ये राहणाऱ्या या थोर संतांचं सेवा, या संतांचा सहवास घडलेल्या या भक्तगणांच्या सद्भावनेतून या ठिकाणी थोर संत सीताराम बाबा यांचा गड निर्माण होतो आहे. हे खऱ्या अर्थानं असं म्हणावं लागेल. शिवपीठे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुगोट. म्हणून इतिहास आणि समृद्धी आणि अध्यात्मासाठी असलेलं हे पट्टण हे जुनाट आणि सीताराम बाबा तेथे मुगोट असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आळंदीच्या सिद्धेश्वराच्या पावनभूमीला कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज हे जसे मुकुटस्थानी शोभावेत तसं या परिसरात आणि संप्रदायामध्ये थोर संत सीताराम बाबा यांचं कार्य, यांची भक्ती, यांचं प्रेम आणि त्यांची समाधी या परिसराचं खऱ्या अर्थानं कळस आहे. या परिसरावर घातलेला हा आध्यात्मिक भगवत कृपेचा हा मुकुट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा या पावनभूमीमध्ये
हरिभक्तीपरायण महालिंग महाराज नगरे महाराज यांच्या रूपाने गीते बाबाचे वैभव आपल्या सर्वांच्या सहकार्यातून, सर्वांच्या सद्भावनेतून, सर्वांच्या असं म्हणण्याचा अर्थ असा आहे, इथं परिसरात असलेला संपूर्ण समाज एवढंच नाही, या मतदारसंघात असलेले सर्व दोन्ही आमदार असतील, सर्व नेते मंडळी असतील, सर्व असतील, या सर्वांचं आमचे गीतेबाबाच्या कुळातले गीतेबा महाराज आणि आपणा सर्वांचं खर्डेकराचं या ठिकाणी असलेलं प्रेम, श्रद्धा ही पुढच्या आध्यात्मिक वाटचालीला ऊर्जा देणार आहे, ऊर्जा केंद्र आहे. आणि अशा प्रसंगी हरिभक्तीपर्यंत महालिंग महाराजासारख्यांना ही सेवा करण्याची संधी मिळावी, ही संप्रदायाच्या दृष्टीने, आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही भूषणावं गोष्ट आहे. महालिंग बाबा कसे इथं, महालिंग बाबा कसे इथं, त्याचं कारण आहे, अरे एका आयुष्याची जोडीदारी शोधायची असेल तर आता पहिलं आईवडील ठरवायचे, आता पण मुलं स्वतः जातात. आता बायोडाटा इतका बारीक असतो, हां, त्याची जन्मतारीख काय आहे, त्याचं शिक्षण कसं आहे, त्याची उंची किती, 1-2 इंचाचा फरक पडला, 1-2 वर्षाचा फरक पडला तरी नाकारतात. किती बारीक, त्याचे नातेवाईक कोणचं, त्याच्या आईचं माहेर कोणचं, अलग लक्षात, मामा कुठले, चुलते कुठले, इतकं बारकाईनं पाहूनच मग ते ठरवतात. एवढं जरी असलं तरी योग चांगला नाही. दोघाचा वर्ग कोणचा, नागा मुंगसाचा आहे का सापा गरुडाचा आहे का हानामारीचा आहे, सगळं नाडी कोणची, बेल्ट कोणचा, हे सगळं बारकाईनं तपासलं जातं, तरच लग्नाचा जोडीदार होतो. त्या पद्धतीने नियतीने सुद्धा ठरवलं असेल. थोर संत सीताराम बाबाच्या कामाची, कार्याची, भक्तीची पताका तेवढ्याच ताकदीने संप्रदायामध्ये फडक होणारा साधक कोण, तर भगवंताच्या लक्षात आलं, त्यांचं नाव महालिंग महाराज. आणि म्हणून हे काम आपल्या सर्वांच्या, किती जरी सैनिक चांगले असले आणि कॅप्टनचं धोरण जर नीट नसेल तर सैनिकाला यशाकडे नाही जाता येत महाराज. आणि म्हणून पर्व करताना 18 पर्वात कोणतं पर्व आहे, भीष्म पर्व आहे का द्रोण पर्व आहे का कर्ण पर्व आहे, याला महत्त्व आहे. कोणाचं पर्व आहे म्हणजे त्याचं कॅप्टन कोण आहे. तसं या ठिकाणी विचार केला तर हे कोणतं पर्व आहे, सीताराम बाबाच्या गडातलं कोणतं पर्व आहे, महालिंग पर्व आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. आणि खरं म्हणजे मी जास्त बोलत नाही, त्याचं कारण आहे, माहेरी आलेल्या लेकीबद्दल किती बोलावं हे आईला भान नसतं. तसं महालिंग महाराज सुरुवातीला बोधले महाराज संस्थांच्या पदरात आले, त्याच्यामुळे आईची भूमिका ही आमची आहे. मग लेकराबद्दल किती बोलावं ह्याचं आईला भान नसतं. त्याच्यामुळं लोक म्हणतील थोडं जरा अभंगाकडं वळा, असा विषय दिसेल. आणि विशेष मला एक समाधानाची गोष्ट आहे की महालिंग महाराज यांचं काम तर मोठं आहे, परंतु मला विशेष आनंद वाटतो ज्ञानेश्वर माऊलीचा. खूप खूप हुशार, कष्टाळू, सूत्रबद्ध काम करणारी व्यक्ती म्हणून माऊलीकडे पाहावं लागेल. महालिंग महाराजांनी काय पुण्य केलं असेल की देवाने असला पुत्र दिला. मी धन्यवाद. आणि केवळ ज्ञानेश्वर महाराजच नाही, आपण सगळे या मठाच्या पाठीशी असलेली सगळी मंडळी अत्यंत जीवाभावाची आहेत, लक्षात ठेवा. हिंदवी स्वराज्य निर्माण करताना लाखो सैनिक नव्हते, मावळेच होते, पण ते जीवाचे मावळे होते. तसं सीतारामगड निर्माण होताना थोडी माणसं असतील, पण ती जीवाचे मावळे आहेत. म्हणून त्यांचंही अभिनंदन करतो, कोटी कोटी धन्यवाद देतो. खरं म्हणजे हे ठरलेलं असतं बघा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गोकुळात अवतार घ्यायचं ठरलं. मग त्यावेळेला राम अवतारात मग वानरांनी सांगितलं आम्ही काय करावं, त्यावेळेला तुम्ही गोपाळगडी व्हा, मग मी कृष्ण होतो. तसं महालिंग महाराजांनी तुम्हाला सांगितलं असेल, मी सीताराम बाबाचा दास होतो, तुम्ही मावळे व्हा, आणि हिंदवी स्वराज्य नक्कीच स्थापन होईल, एवढी सद्भावना व्यक्त करतो.
खरड्याकडे पाहताना 1995 साल आठवतं आणि बाळासाहेब दिंडोरी बाबा आणि इथले खर्डेकर मंडळी खूप 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 वैभवाचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला. खरं म्हणजे मोठा कार्यक्रम करणं हे कार्यकर्त्याचं जरी शरीर असलं तरी संप्रदायात काम करणाऱ्या माणसाला ते बळ असतं. जर खर्ड्याचा सप्ताह यशस्वी झाला नसता तर बोधले महाराजाला देशभर गल्ली ते दिल्ली काम करता आलं नसतं. ही लढाई खर्ड्याची लढाई इथं झाली. तशी ही सेवा आहे. आपल्या सर्वाला धन्यवाद देतो. मी कोणाचं नाव कमी जास्त घेतलं राहिलं अशापेक्षा आपल्या खर्डेकराला पुन्हा एकदा वंदन करतो. आणि एवढा भरगच्च समाज पाहिल्यानंतर खूप खूप आनंद वाटला. ते मुलगा चुकला आहे की नाही, मुलगा चुकला याच्यात नवं नाही. 4-4 वेळेला पुकारून सुद्धा मुलाकडं कुणी येत नव्हतं. त्याचं कारण आहे त्यांचे आई वडील सप्ताह देहभान काम सोडून काम करत आहेत. म्हणजे आपलं लेकरू चुकले याची सुद्धा आठवण आहे. इतकं सगळं सप्ताहासाठी सीताराम बाबाच्या चरणासाठी सगळ्याची भावना आहे. म्हणून या विधेय अवस्थेत असलेल्या श्रोत्याला धन्यवाद देतो. गुणवानाचा विचार केला तर हा खऱ्या अर्थानं संगीत रत्नाचा दरबार आहे. इथं अनेक गायक मंडळी आहेत, दोन्ही वादक आहेत, हार्मोनियम वादक आहेत, चोपदार उभे आहेत, तगडे आहेत. असा चोपदार पाहिल्यानंतर कुणालाही मोह व्हावा. आला का लक्षात? एखाद्या लग्नात गेल्यानं सुंदर मुलगी दिसली तर एखादी बाई म्हणती पोरगी चांगली आहे, ती मागणी घालते आमच्या पोराला देता का. तसं एखादा कोणता महाराज जर आला आणि त्याला वाटलं चोपदार चांगला आहे महाराज मागणी घालतो असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु त्यांनी मग सांगावं नाही नाही आमची पोरीची अगोदर सुपारी फुटलेली तुम्ही नका. यांची सुपारी सीताराम बाबाच्या पायाजवळ फुटलेली आहे सेवेसाठी तिघाची बी बरं का. हे तगडे असले तरी तुम्ही कसं असतं ती ह्यांची काही काळजी करू नका. एखादा बैल जर म्हैस चांगली असली तर 2 रेड्या त्याच्यावर फुकट म्हणजे त्यांची किंमतच करायची नाही. वट कोई किंमतच सगळं. असं आपल्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. चित्रीकरण करणं त्यांनाही धन्यवाद देतो. अधिक काही न बोलता आपल्या अभंगाच्या चिंतनाकडे वळूया. नियम असा आहे आपल्या लोकशाहीमध्ये, निवडणूक लढवताना निवडणुकीच्या पूर्वी उमेदवाराला आपली प्रॉपर्टी जाहीर करावी लागते. किती प्रॉपर्टी आहे ही जाहीर करावी लागते. हा नियम आहे. जसं निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यापूर्वी आपली प्रॉपर्टी जाहीर करावी लागते हा नियम आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजाला सुद्धा भक्तीच्या आखाड्यात उतरण्यापूर्वी किंवा उतरल्यानंतर त्यांना सुद्धा आपली प्रॉपर्टी जाहीर करावी लागली. विठ्ठल मी फक्त उदाहरण दिले बरं का. ह्या गोष्टीकडे राजकीय वळण देऊ नका. मी फक्त उदाहरण दिले. प्रॉपर्टी काय करावं लागते? जाहीर करावं लागते. तसं जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सुद्धा भक्तीच्या आखाड्यात उतरल्यानंतर आपली प्रॉपर्टी जाहीर केली. सुरुवातीला विचारलं तुकाराम महाराज तुमची प्रॉपर्टी काय आहे? विठ्ठल अरे मी तव अनाथ अपराधी, मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मती मंदा कृपानिधे माय बापा बोला, कृपानिधे माय बापा, कृपानिधे माय बापा, कृपानिधे माय बापा. नाही गायले ऐकिले गीत, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले तव अनाथ अपराधी, कर्महीन मती मंदबुद्ध, तुझं आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बाबा. अनाथ
संपूर्ण अभंग एकदा वाचून काढा, म्हणजे तुकाराम महाराजांनी जाहीर केली प्रॉपर्टी आपल्या लक्षात येईल. तुकोबराय भगवंता पुढे सांगता, देवा मी कसा आहे की मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझी मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा, नाही ऐकेले गायले गीत, धरिलीला सांडिले हित, नावडे प्राण बैसले संत, केली बहुत परनिंदा, नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर, करणे तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा, नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाहिला पिंड करचरण, नाही संत सेवा घडले दान, पूजावलोकन मूर्तीचे, असंग संगे घडले अन्याय, बहुता धर्म उपाय, नकळे हित करावे ते काय, नाही बोलू आठवू ते, आपापना घात कर, शत्रू झालो मी दावेतार ये. पुढची 2 चरण का मी म्हटलं नाही, ती देवाला विनंती आहे. पण मी कसा आहे तुकोबराय सांगतात, मी अनाथ आहे, अपराधी आहे, माझ्याकडून कुठल्या प्रकारचं सत्कर्म झालेलं नाही, तीर्थयात्रा झालेली नाही, कधी दानधर्म झालेलं नाही, देवा तुझं कधी गीत ऐकलं नाही, कधी मला पुराण आवडलं नाही, मला कधी पोतेला गेलो नाही. आज रोजी हा फॉर्म भरू शकणारे समर्थ माणसं बरीच आहेत, ज्यांनी कधी कीर्तन ऐकलं नाही, जे कधी पुराणाला गेले नाहीत, कधी तीर्थांना गेले नाहीत, अशी बरीच लोक आहेत. पण तुकाराम महाराजांची प्रॉपर्टी, तुकाराम महाराज स्वतःचा दुबळेपणा सांगतात. का गा सासुरवासी मज केले बघ, का गा सासुरवासी मज केले भगवंता, का गा सासुरवासी मज केले भगवंता, का गा सासुरवासी मज केले भगवंता, बोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, 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 सासुरवासी मज केले भगवंता, बोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, सासुरवासी मज केले भगवंता, बोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, प्रभातेशी वाटे तुमच्या या वेदर्शना, येथे न चले चोरी उरली राहे वासना. म्हणजे संपत्ती सांगतात, कर्म नाही, तीर्थयात्रा नाही, सत्संग नाही, म्हणजे पुण्याचा साठा कुठलाच नाही. बरं तुम्ही सध्या काय करता, मी तो अवगुणी अन्यायी अनेक म्हणून सांगू किती, हाही नाट डोळ्यासमोर ठेवा. जगद्गुरु तुकोबराय देवापुढे आपलं निवेदन मांडताना आपलं दुबळे पण सांगतात. बरं सामाजिक स्थान काय होतं तुकाराम महाराजाचं, तुकोबराय म्हणतात, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मजबीक कोण घाले. गावचे पाटील जर आमच्यावर कोपले, म्हणजे समाजात कोणाचाही मला म्हणजे शक्ती प्रदर्शन करावं असं म्हटलं तर माझ्या पाठीमागं कोणीच नाही. बरं काही लोकांच्या पाठीमागं कोणी नसतं, पण परिस्थिती चांगली असते. तुकोबराय म्हणतात, आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके, जाऊ पुढती विके, कुत्री घर राखीती, नांद नुकायशी सांगा, नाही तरी वाया वागा. बरं तुमचं घर कसं आहे, पाहुणे घराशी, आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोरकी घर जर्जर. घरात संपत्ती कशी, देव जर आले घरी वाकडिया बाजा आहे की नाही, त्यावरी वाकडाच्या शेजा असे. बरं त्या पाहुण्याला काय काय मेमो काय होता तुमच्याकडे जेवायला, मेमो आमच्याकडं दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या कन्या. बरं जेवण झाल्यावर कोणत्या पानटपरीवरचं पान मागलं होतं आहे का नाही, तुळशी दळ, मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. असं एकंदर तुकाराम महाराजांचं जीवन आहे. ही प्रॉपर्टी जाहीर केली. एखाद्या अशी जाहीर केली एकेकाळी, आणि पुन्हा पाहिलं तर तुकाराम महाराजांची भाषा बदलली. महाराज
असं म्हणणारे तुकाराम महाराज त्यांची कालांतराने भाषा बदलली आणि ते आता किती बोलू लागले. तुकाराम महाराज म्हणायला लागलो, मी तो वासुदेव तत्वता, मी तो वासुदेव तत्वता, कलो येईल विचारिता, चाल येईल विचारिता, आहे ठाऊक सभागिया सलता, आहे ठाऊक सभागिया सलता, नाही तुझा मागुता वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, नाही तुझा वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, आणि वासुदेव तत्वता, कलो येईल विचारिता, नाही तुझा निकमागुता, नाही तुझा निकमागुता, नाही तुझा निकमागुता, नाही तुझा निकमागुता, आहे ठाऊक सभ्या संता, नाही तुझा निकमागुता. मी तो अनाथ अपराधीची जागा, आता मी तो वासुदेव तत्वता या बोधावर तुकोबा राहिले. आणि मला काही लोक ज्ञानी असतात पण प्रसिद्ध नसतात, त्यांच्या लोकाला माहिती नसते. माहिती नसते, पण काही लोक ज्ञानी असतात आणि प्रसिद्ध असतात. तुकोबराय म्हणतात, मी वासुदेव आहे हे संत म्हणताला माहिती आहे. ठाऊक सभाग्या संता, दुजा नाही आणि का मागुता का. मी देहूत राहणारा एकदिशी आहे, अनापराध आहे, अवगुणी अन्यायी आहे, असं एकेकाळी बोलणारे तुकोबराय एकदा म्हणायला लागले, अनुरेनुया अनुरेनुया थोकडा, अनुरेनुया थोकडा, तुका काशाये बडा, तुका काशाये बडा, तुका आकाशाये बडा, तुका आकाशाये बडा, अनुरेनुया थोकडा, अनुरेनुया थोकडा, तुका आकाशाये बडा, तुका आकाशाये बडा, तुका आकाशाये बडा, तुका आकाशाये बडा. मी एकदेशी म्हणणारे तुकोबराय, अनुरेनुया थोकडा आणि तुका आकाशा एवढा, अणू एवढा मी आहे आणि आकाशा एवढा. जरा माऊलीच्या भाषेत सांगू का, मी एवढा आहे. नभी जया माझी लपीथपी खेळे, आकाश ज्याच्यामध्ये लपंडाव खेळतं एवढा मोठा आहे. मी अज्ञानी म्हणणारे तुकाराम महाराज, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. गावचा पाटील माझ्यावर कोपलाय, मला आता समाजामध्ये असा खंबीर आधार नाही. त्या लग्नाच्या ह्याच्या त्याच्यावर पत्रिका असते, पत्रिका असतं किंवा ही पोरं संघटना करतात त्याच्यावर असतं बघा. हां, खंबीर मार्गदर्शक, खंबीर आधार, आधारस्तंभ, दीपस्तंभ, पत्रिकेवर दीपस्तंभ आणि संध्याकाळी प्यायला एवढा एवढा खंब आणि तेवढ्याचा त्याला केवढा मोठा दंभ.
असू द्या, तसा मला कोणी आधारही नाही असं म्हणणारे तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजाला म्हणतात, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची व्हावा, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. नजराणा घेऊन आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाला नजराणा परत द्यायला लावला. राजे तुम्ही मोठे आहात, चांगले आहे, तुम्हाला आमचे आशीर्वाद आहेत, परंतु तुमच्यातलं यातलं मला काय नको, माझ्या काही गरजेचं नाही. अरे देवघरी आल्यानंतर दरदरीत पाण्या माझी कन्या, ही तुकाराम महाराजांची परिस्थिती. तुकोबर आपली प्रॉपर्टी सांगतात, तुम्हा घरी लुगडी लेणी आम्हा घरी पुरे उघडी, तुम्हा घरी गाई म्हैशी आम्हा घरी उंदीर भुशी. पण ते तुकोबर आहे नजराना परत पाठवतात महाराज. माझ्याजवळ काही साधना नाही, तीर्थयात्रा केली नाही म्हणणारे तुकोबर आहे म्हणतात, घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती, मुक्त आत्मस्थिती सांडवीन. छपराचं घर असणारे तुकोबर आहे. आता भाषा वापरतात, नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश, अद्भुत रस कथा काळी नामाचा. किती प्रमाणे बोललं तर ते बोलत जाता येईल, पण आपण त्या मुख्य भूमिकेकडचे विचार आपण करू. इतकी साधी भाषा करणारे तुकाराम महाराज एवढ्या उंचीवर गेले. एखादा सरपंच असेल वाडी तोडीवरचा, कशी बशी 700 लोकसंख्या ओलांडून पहिल्यांदाच सरपंच झालेला, कशी बशी त्याची मर्यादा आहे. ती वाडी तोडायची झाली तर कधी तुटती, तशी तुटत नाही. ती काय जिलबी काय जास्त घट झाली म्हणून चाकून किंवा कुऱ्हाडीनं तोडायची, तशी तुटत नाही. त्याला काय शासनाचे निकष आहेत. आणि त्याचा सरपंच झालेला माणूस पाहिलं तर काय, 5 पत्र्याचं घर, 1 म्हैस, वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, अरे हाय काय त्याच्याजवळ, फंटी म्हैसांची पिढी बायको हाय त्याच्यापाशी काय. हे जुन्या लोकांची भाषा मला त्यांना शोभते. आहे तरी काय त्याच्यापाशी एवढी. आणि एकदम त्याच्याकडे 2-3 वर्षानं पाहिलं तर पोकलेन आहे, JCB आहे, पेट्रोल पंप आहे, हां द्राक्षाचा बाग आहे, इकडं फ्लॅट आहेत, तिकडं फ्लॅट आहेत, इकडं प्लॉट आहेत, तिकडं प्लॉट आहेत, सगळं जिकडं तिकडं. ती मग लोकाला सहज शंका येते, आलं कुठून. अरे आम्ही घरी चहा प्यायला गेलो तो आडू नव्हता, पण हापशा खालच्या नळ्या पत्र्याखाली दिसले. हां गुराला वैरण टाकायला आडवायला लाकूड नव्हतं, परंतु ग्रामपंचायतीचा पडलेला सिमेंटचा पोल तिथं दिसला. याच्याजवळ होताच काय, आलं कुठून. आता तुमच्या मनात जे आले ते मला इथं नाही मांडायचं. आलं कुठून, त्याला काय लॉटरीचं तिकीट लागलं का, जुना गडीचा वाडा खांता खांता काही सापडलं का, त्याच्या शेतातून समृद्धी मार्ग गेला. बस आपल्या जेवढं हिशोबातलं तेवढं बरं, बाकीचे बोलायला बाकीचे लोक आहेत ना, ते आपण कशाला बोलायचं. आलं कुठून, माणसाच्या मनात हे विचार तरळल्याशिवाय राहत नाही. आणि माणसं बोलतात हे कशाच्या जोवर बोलतो, हे आलं कुठून. तसं जगद्गुरु तुकाराम महाराजाला लोकांनी विचारलं, तुकोबर आहे, मी तर अनाथाराब अपराधी म्हणणारे, मी तीर्थयात्रा केली नाही म्हणणारे तुकोराम महाराज, मी परिच्छिन्न आहे, मी अल्पज्ञ आहे असं म्हणणारे तुकोबर आहे. किती वेळा जन्म यावे, किती नित्य व्हावे फजित, ही भाषा तुकाराम महाराज तुमची होती. आता तुमची भाषा बदलली. अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा, गोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा, मोक्ष सुख हाणू लाता. हां ही तुमच्या भाषा बदलली. हे बळ तुमच्यात आलं कुठून. हां आमच्या डोळ्यात एकत. अरे बळ मिळाल्याशिवाय भाषा बदलत नाही. पहिल्यांदा लग्न होऊन सासरी गेल्यानंतर धाक सासू काय म्हणते, सासरे काय म्हणतात, नुसतं असं बघितली नवऱ्यानं, असं सासूनं असं बघितलं की बस बसले. सासऱ्याने बघितली, ते जुन्या काळात सासा बी दांडग्या होत्या. हे काशपळ बापड्यासारख्या सासा, आणि ते इकडं बाजू बळण, नाकात नथ, 9वारी साडी, हे आवाज म्हातारी ओरडली तर कुत्र्याच्या पेक्षा जास्त आवाज.
गल्लीत कुत्रा भोकला तर कोणाला ऐकायचं, म्हातारी आवाजली तर सगळ्या इशीपर्यंत आवाज आहे. एवढी जबरदस्त म्हातारा बी तसाच समला सुटलेला, वर तुरा काठी फिटी हातात. हां, प्यायला लागला तर 2 चरव्या दूध एकाच टायमाला पितो. त्याच्यामुळे त्या पुरीला भीती वाटायची. आणि ती लवंगी मिरची ननंद न आनंदाई ती ननंद. हा ही लवंगी मिरची जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत ते दादा वहिनीचं जमू देत नाही. म्हणून तर माणसं म्हणतात पोरीचं झाल्याशिवाय पोराचं करायचं नाही. का ही का करायचं नाही? ही पेटलेली आकटी घरात ठेवण्यापेक्षा ही आकटी अगोदर युजवा मग पोराचं का नाही तर सारखी तेल घालीत बसेल, रॉकेलच टाकीत बसते. हां, तिच्यामुळे ते घाबरून जायचे. घरात सारखी लटलट कापायची. पण एके दिवशी नवरा असा आलाच, बाबा लय हसायला लागले. त्यांनी बरंच बघितलं असेल. आपलं आता आपलं आवड नांगरून झालंय, आपलं काय ते राहिले का आता? आपलं तर वलांडून पुढे गेलं. आपल्याला असं या ठिकाणी गुरुमाऊली संतांच्या कृपेने चिंतन करायचे. पण हळूहळू तिची नवऱ्याचं बोलणं व्हायला लागलं. आणि नवऱ्याला म्हणायला लागली, असं कुठं असतं काय, लेकरबाळं मोठी झाले, त्यांची लग्न करायचे, पोरीची लग्न करायचे, किती दिवस काय आपण थोरलेत, बाकीचे तर सगळे लग्न पोराचे व्हायला लागलेत, सगळं व्हायला. धाकट्यानं तर सगळं मळ्यातलंच वाटून घेतलं, आपल्याला नुसतं खरड्यातलं बरड आलं आहे, किती दिवस असं करायचं तसं करायचं. मग ती नवऱ्याला हळूहळू पटायला लागले. मग नवरा तिचं सगळं ऐकायला लागला. सगळं ऐकलं की उठ म्हणलं कुठून बस म्हणलं की बस. मग सासू तिच्यावर रागावले, तुला कळतं का? हां, आता तुझं ऐकत असते म्हातारडे, तुझं ऐकत असते, तुला टवाचा खाली रगडील. हां, काय समजायचं मला शांती म्हणतात. हां हां, तिची आई म्हणली माझा पोरगा वाघाचा पोरगा आहे, वाघाच्या घरात जन्मालेला आहे. ती म्हणली अशी ती तुझा वाघाचा, माझा बाप वाघ मारायचा आहे. काय करील तुझा वाघ? माझ्या मी वाघ मारायच्या कुळातली, काय करेल तुझा वाघ? ही बळ आलं कुठून तिच्याजवळ? जोपर्यंत नवऱ्याची ताकद तिला मिळत नव्हती तोपर्यंत बिल्लू मांजर. नवऱ्याची ताकद बदल मिळाली की भाषा बदलली. तसं जगद्गुरु तुकाराम महाराजाला विचार, तुकोबराय तुमची मित अनाथ अपराधीपासून अनुरेणव्या थोकडा या उंचीपर्यंत तुम्ही गेलात. हां, सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे. अष्टमा सिद्धीला तुम्ही मानत नाहीत, कशालाच मानत नाहीत. हां, एवढी तुमची ताकद आली कशावरून तुमच्यात? तुकाराम महाराजाला विचारल्यानंतर तुकोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्याचे ताकदीचं कारण सांगतात. बलियाचे अंकित बलियाचे अंकित आम्ही झालो बलिवंत, आम्ही झालो बलिवंत. लाताळीला संसार, लाताळीला संसार. ओढू नका.
आम्ही झालो बलिवंत आम्ही झालो बलिवंत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. जगद्गुरु तुकाराम महाराज हे बघा, संतांची जी अक्षर आहेत ती अक्षर नाहीत, ज्ञानोबराय वर्णन करतात. ती काही कुणी कोणाला लिहिलेलं पत्र नाही किंवा कोणी कोणाकडे दिलेलं निवेदन नाही किंवा एखादा पेपरला आलेली बातमी नाही. ही संतांची अक्षर आहेत. ज्ञानोबाला लिहितात, ती अक्षरी नव्हती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळली श्रीकृष्णे. ही चैतन्याची अक्षर आहेत, लक्षात. हां, एका वैकुंठवासी चाकरवाडीकर माऊली त्यांच्या मुखातून एक शब्द नेहमी असायचा, एका अक्षरात आहे माझा रमाकांत. नेहमी करता ज्यांच्याकडून 2 शब्द ऐकले त्यांचा प्रसंग आला तर सांगताना त्यांचा उल्लेख करत जावा. तो आशीर्वाद असतो, लक्षात. तो आशीर्वाद असतो. ही संतांची अक्षर आहेत. ही त्रिकालाबाधित सत्य आहे. कोणत्याही काळी कोणत्याही प्रसंगाला मानवाच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारी अक्षर आहे. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. अक्षर थोडी आहेत पण अल्पाक्षरम असंदिग्धम. अक्षर थोडी आहेत पण स्पष्टता पण आहे, तेच गांभीर्य तेवढं आहे, अर्थ आहे, जगाच्या कल्याणाची ऊर्जा त्याच्यात आहे. तुकोबाराय म्हणतात, काय त्याचं सूत्र आहे सांगू. कारण एखादा कारखाना चांगला यशस्वी झाला की जी अपयशी कारखान्याची शिष्टमंडळ तिथे जातो, तुम्ही काय काय केलं, अमुका काय केलं. एखाद्याच्या शेतामध्ये 110 टन एकरी ऊस निघाला, मग जे एकदम 6 एकरामध्ये ज्यांचं 1 वायर ऊस जातो, 1 वायर, तुमचा ऊस किती गेला, 1 वायर, म्हणजे ट्रकच्या साठ्याच दुसऱ्याचाच होतं, फक्त वायर यांचं होतं. बरं झालं ती वायर ह्यांच्या गाड्याला लागून ह्यांनी फाशी नाही घेतली. अपयशी माणसं यशस्वी माणसाची चौकशी करतात, कशामुळे. तसं तुकाराम महाराजाला विचारलं, हे बळ तुमच्यात आलं कुठून. तुकोबाराय सांगतात, त्याचं सूत्र बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही कुणाच्या अंकित राहिलो. जाता जाता थोडक्यात सांगतो, अंकित होण्यात काय असतं हे आमच्या मावल्याकडून शिका महाराज. हां, दुसऱ्याच्या अंकित राहून मालक कसं बनायचे हे आपल्याला नाही जमत महाराज. नाही 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 नाही. पोरानं म्हणलं बापाला फेरफार करा तर नाही करीत. ती म्हणे डाव्या डोळ्याचा प्राण जाईपर्यंत तुझ्या त्या नावावर नाही घरी करीत. हे पुरुष मंडळी नाही महिलाला. हां, मला पोरगी महाराज 17-18 वर्ष वयाची होईल पण बापाला एवढा लळा लावती महाराज. बापाला वाटतं मळ्यातली जमिनी काय, पण पोरीला ऑफिसरच नवराज बघून द्या. लई स्वभाव टॅक्टिक. पप्पा आले का, पप्पा आले तुमचं डोकं दाबून देऊ का, तुम्हाला दूध देऊ का, तुम्हाला आमकं करू का, काय पप्पा रडणार काय, इतकं त्यांना जमतंय महाराज. हे आपल्याला नाही जमत. हां, कसं काय करावं. लग्न होतं, लग्न झाल्यावर म्हणजे ज्यांचं होतं त्यांचं बरं का. हां, लग्न झाल्यावर काय ताट तिला अजिबात. ते म्हणले वडील आले न्यायला, दीदी भैयाचं साखरपुडा आहे, तुला घ्यायला आलो. ते म्हणले आनंद आहे, ठीक आहे, पण त्यांना विचारावं लागेल. सासरी पडले त्यांना विचारायला गे, जावाय बा भैयाचं लग्न साखरपुडा आहे, मी दीदीला घ्यायला आलो आहे. पोरगी गेली म्हणायला. हो बरं, ऐकलं का तुम्ही, भैयाचा साखरपुडा आहे, पप्पा घ्यायला आले, गाडी छान छान फॉर्च्युनर गाडी घेऊन आले, जायचं आहे. मला नाटक इतकं जमतंय, तुम्हाला खरं कसं जमत असेल. त्या मुलीने जाऊन सांगितलं, पप्पा त्यांच्या मनात दिसत नाही, नको, आग्रह करू नका. त्यांना जेवायला वाटतं लग्नाला आम्ही दोघं येणारच आहेत, पण नका आग्रह करू. शब्द नाही मोडला.
काही काही तर लग्न झाले इतके रुबाबात असतात महाराज. ह्या ऑफिसर लोकांचं बघितलं मी. डब्बा तयार पाहिजे ऑफिसला जायच्या अगोदर, बुटाला पालिश तयार पाहिजे, बाहेर निघाले होते सॉक्स 3च घालायचा, बुटात पाय घातल्यावर दोऱ्या 3च लावायच्या, दोऱ्या 3च दोऱ्या बांधायच्या, खुशी नाही दोऱ्या बांधायच्या. मग हे निघाले, तिनं हसत चेहरा करायचा, गाडीत बसले, टाटा साहेब गेले, साहेब गेले. गाडीचा आवाज आल्यावर साहेब आले, साहेब आले, साहेब साहेब ऑफिसच्या लोकांचं का हिचा हसत हसत. मग पंचमीला उद्या गेली ना, परवा दिवशी 8 वाजता खरड्यात पाहिजे, म्हणजे पाहिजे 6:45 वाजताच. तुम्ही विचार करायला लागला ह्या माणसाचं लग्न झालं, ह्याला माहिती कशी एवढी. मला एक महाराज सुद्धा म्हणले, महाराज एवढ्या बारीक गोष्टी माहिती. त्यात म्हणलं सोपं गणित आहे महाराज. जे विहिरीत पोहतात ते फक्त पोटाखाली पाणी वाढायचं आणि पाय आपटायच्याच नादात असते, पण जे विहिरीच्या कटाड्यावर बसतो त्याला धंदा नसतो, ती सगळं बघत असतो. तसं म्हणलं तुम्ही फक्त पोटाखाली पाणी वाढायला आपटायलाच म्हटले, आम्ही कटाळ्यावर बसलेली माणसं मोकळीत, त्याच्यामुळे आम्ही तुमच्या संसाराचा अभ्यास करतो नेमकं कसं काय चाललं. पुढे 2 मुलं बाळं झाली, मुलं शिकायला लागले, जमीन बागायत झाली, पाईपलाईन केलं, जोडधंदा टाकला, बायको जिल्हा परिषदेला निवडून आली आणि योगायोगाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. आता स्वयंपाकाला यायला टाईम राहिला का? काहीच नाही. मग लेकरू रडायला की तिनं म्हणावं जरा बाळ रडतंय, आयला आंघोळ घाला. आज घरी पेटाची चिमट नाही, दळण घेऊन गेला आहे. मार्केटमध्ये खरेदी करायला जायचे होते पण मिटिंगला उशीर झाला, 9:30 वाजत आहेत. मी सध्या कडा ओलांडलेला आहे, फक्त कड्यावरून उडी टाकायची राहिली. लक्षात तुम्ही बघा, हे सगळं तयार आल्यावर मॅडम आल्या, मॅडम आल्या, मॅडम आल्या. त्याचं कारण आहे एवढी ताकद तिच्यात आली कुठून? हा, नवऱ्याचा शब्द नाही मोडला, त्याच्यामुळे नवऱ्याला वाटतं ही किती बी पदावर गेली तरी आपली रुपयाचे नुकसान होऊ देत नाही. आता सेवक कोण झाले? आपण नेहमी करता मोठ्या लोकांच्या अंकित राहिलं की माणूसच मोठा होतो. फक्त त्या गोष्टीपर्यंत आपली वृत्ती स्थिर राहत नाही, आपल्या जीवनाची अडचणी लक्षात ठेवा. प्रभू रामचंद्राच्या जीवनाशी अनन्य असलेले मारुतीराय, गावागावात रामाची मंदिरं किती आणि मारुतीची मंदिरं किती. मारुतीचं मंदिर नाही असं गाव नाही, वस्ती नाही, रामाची मंदिरं कुठं कुठं. जे होतं ते 800 वर्षांनंतर मोकळं झालं, पण अजून अयोध्येतली हनुमानगडी कुणी आडविली नाही. मोठ्याच्या अंकित राहणं हे मोठ्यापेक्षा मोठं होणं असतं. आता जगद्गुरु तुकाराम महाराज ज्याच्या बलवानाच्या अंकित आहे असं म्हणतात, त्याचं बळ किती आहे? असा कोणता बलवान आहे तुकाराम महाराज त्यांचे अंकित आहेत? त्याच्या बळाचं वर्णन 9व्या अध्यायात एका श्लोकामध्ये आहे बघा. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्यम. त्याची बळ किती बळ आहे त्याचं महाराज. ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, 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 ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा, ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जानो शरण आलो, वर्म हे जानो
आलो शरण आलो वर्म हे जानो नि शरण आलो वर्म हे जानो नि शरण आलो शरण आलो शरण आलो शरण आलो ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी हो ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी ऐसा जो समर्थ कैसा समर्थ गतीही ऐसा समर्थ भरता ऐसा समर्थ प्रभू एक एक शब्द किती मोठा आहे गती पुश काय केलंय आम्ही त्याला पुश ढकल थोडं बळ दिलं त्यानं किती गती तुझ्या सत्तेने सूर्याशी चालणे वेदाशी बोलणे तुझ्या सत्ते एवढंच काही त्याची गती आहे सगळ्या जगाला वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अंता मग कुठे ही त्याची गती आहे भरता आपल्याकडे पतीला भरतार म्हणतात मूळ संस्कृतीमध्ये शब्द आहे भ्रूभरते म्हणजे भरण पोषण करणे एक लक्षात ठेवा की वक्त्याला शब्दाचा तत्वतार्थ कळाल्याशिवाय त्यांनी केलेले विश्लेषण त्या विषयाशी सुसंगत असेल असं सांगता येत नाही मुळात त्याला इंग्रजीमध्ये एक्झॅक्ट म्हणतात तत्वतः मूळ शब्द कळायला पाहिजे मग त्याच्यावर केलेलं विश्लेषण सुसंबद्ध असू शकतं मूळ भरता भ्रूभरते म्हणजे भरणपोषण करणे जगाचं भरणपोषण करणारा तो आहे कारी नाठविषयी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकलाशी भरता प्रभू आपल्याकडे बऱ्याच लोकांचं नाव प्रभू असतं पण त्याला प्रभू कोणी म्हणत नाहीत प्रभू काय म्हणते प्रभू त्याचं कारण आहे प्रभू शब्दाचा अर्थ असा आहे भूभवती म्हणजे होणे किंवा असणे आणि त्याला प्रउपसर्ग लागला संस्कृतमध्ये जे 22 उपसर्ग आहेत त्यामध्ये प्रउपसर्ग आहे प्रकर्षेन भवती ज्याचं विशेष रूपानं अस्तित्व असतं त्याला प्रभू म्हणतात मग लोक त्याला प्रभू का म्हणतात त्याचं घरात कुणीच ऐकत नाही त्याच्यामुळे त्याला प्रभू म्हणण्यापेक्षा प्रभू म्हणलेलं बरं प्रल्हाद एखाद्याचं नाव असतं अख्खं गाव त्याला प्रल्हाद म्हणतात एखाद्याचं नाव पांडुरंग असतं पण त्याला अख्खं गाव पांडा कारण पांडुरंग म्हणण्या एवढी त्याची उंची नसते म्हणून असं नाव एखाद्या मुलीचं नाव असतं मंगल पण सगळं गल्ली म्हणते अशी मंगू 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 प्रभू नियंत्रण आहे महाराज काय नियंत्रण आहे पंचमहाभूतावर त्याचं नियंत्रण आहे पर्वती बैसकानं सांडावी समुद्री लेखानं लोंडावी पृथ्वी भूत एवावी ही आज्ञा माझी आहे की नाही वायूने नावभरी उगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे हे त्याचं प्रभुत्व आहे हे त्याचं श्रेष्ठत्व आहे हे त्याचं जगावरचं कंट्रोल आहे बळीवंत त्याची प्रसिद्धी किती बरं त्याच्यापुढे किती मोठे मोठे लोक झुकतात माणूस मोठा कशावरून किती लोक त्याला मानतात त्याच्यावरून तो मोठेपण आहे ना किती लोक त्याला वंदन करतात जगद्गुरु तुकाराम महाराज किंवा निळोबारायची गवळ नाही बघा इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती महेंद्र यातेचे श्रुतीशास्त्र देही यातेची स्तविती महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती निलामने तो हा सोडला संगती हो निलामने तो हा सोडला संगती हो ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी
आईच्या गवळणी त्या बोलती परस्पर आईच्या गवळणी त्या बोलती परस्पर आईच्या गवळणी त्या बोलती परस्पर इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती श्रुती शास्त्र काही यातेची स्तविती चंद्र महेंद्र यातेची पूजिती श्रुती शास्त्र काही यातेची पूजिती माझे तमुनी ध्वनी आराधिते निरामर माधुराला सांगते आईच्या गवळणी त्या बोलती परस्परी करुणी विस्मया फुल्यातारी विश्वला घावी हाती चराचारी ज्ञानमय मायासी मनोव्यभिचारी ओ आईच्या गवळणी अबुल्यांतारी विश्वला घावी हाती चराचारी ज्ञानमय मायासी मनोव्यभिचारी ओ व्यभिचारी ओ इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती श्रुती शास्त्री तेही यातेची स्तविती महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती इंद्र चंद्र ब्रह्मदेव सगळे सगळे त्याची पूजा करतात. या विषयावर जास्त वेळ जाऊ नये म्हणून फक्त एक प्रमाण म्हणतो आणि आपल्या पुढल्या मुद्द्याकडे जातो. बलवान किती आहे त्याच्या पुढे कोण कोण हात जोडून उभा राहतात. अरे वळवंटापासून महाद्वारापर्यंत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत उभे जोडून हात सुरवराचे दाटी उभे जोडून हात सुरवरांचे दाटी उभे जोडून हात सुरवराचे दाटी उभे जोडून वाळवंटापासून महाद्वारापर्यंत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत भगवंतापासून महाद्वारापर्यंत भगवंतापासून महाद्वारापर्यंत बळीयाचे अंकित सगळे त्रिशूळ डमरुळे आणा घेऊन आला गिरजेचा कांत देवापुढे सगळे हात जोडून उभा आहेत. एवढा तो बलवान आहे आणि त्याचे आम्ही अंकित आहेत. आता अंकित बद्दल आपण बोललो पण माऊलीची एक ओवी सांगतो म्हणजे अंकित कळत. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग मोहोदधिका गांग रिगाले जैसे काही न वाचेन मनानं त्या परमात्म्याशी तन्मय होणं हे अंकित. आता एवढा मोठा देव बलवान एखाद्या साध्या लोकप्रतिनिधीबरोबर एखादं पिशवी घेऊन जर हिंडायला लागलं नुसतं पेन त्याची बॅग त्याची डायरी त्याची चहा पाण्याला पैसे त्याचे ती गाडी त्याची ड्रायव्हर त्याचाच धाब्यावर उतरलं तर जेवण त्याचंच पानटपरीवर पानाने सांगितलं त्याच्याबरोबर ह्याला बी 2 पानं सगळं त्याचंच आहे. पण नुसतं त्याच्याबरोबर हिंडत आहे त्याचे किती लोक तुम्हाला कळलं का साहेबाचा राईट हँड आहे. हां नुसतं बरोबर फिरलंय तर त्याचा एवढा दबदबा आहे. जो त्याच्या अंकित आहे त्याला किती बळ असेल किती बळ असेल. एखाद्या राजाकडून एखादं काम होत नसेल जर राणीला जाऊन भेटलं तर ती म्हणले काळजी करू नका मी त्यांना सांगते. एका मुख्यमंत्र्याची मंडळी दर्शनाला आल्या पंढरपूरला मागं बरं सगळं प्रशासन मॅडम मॅडम साहेबाची बायको आहे म्हणून तिची एवढी ताकद आहे. देवाचा भक्त आहे त्याची किती ताकद असेल. हां उगं नाही इतक्या लवकर गड बनत. सीताराम बाबा महाराज थोर संत पांडुरंगाने ज्यांना पदरात घेतलं त्यांना सीताराम बाबा म्हणाले आणि देवानी ज्यांना जवळ घेतलं त्यांची ताकद काय मोठी.
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, बरं एवढी ताकद आली आणि त्या ताकदीचा उपयोग करायचा काय? हे बघा, ताकद सगळ्याकडेच येते. तुमच्याकडे 5,000 रुपये आहेत, ताकद आहे. पण रस्त्याने जाताना तुम्हाला एक मोटरसायकलवर पडलेला माणूस दिसला, त्याला खूप लागले. 5,000 तुमच्या जवळ आहेत आणि तेवढ्यातच तुमचा एक मित्र म्हणतो, चालायचं का धाब्यावर? आमच्याकडे काही नाही बरं का. तू सोयाबीन इकलेलं बघितले आम्ही, उशिरा का होईना पण वैतागून इकलं. म्हणलं 7चं 11 होतील, 7चं 11 होतील म्हणता 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 ही व्यापारी नेहमी लोक शेतकऱ्याशी खेळतात. मला आलं का लक्षात? आपल्याजवळ नसल्यावर भाव वाढतात, आपल्याजवळ असल्यावर आपल्याला मोठं होऊ द्यायचं नाही, त्यांनी ठरविले. हे त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. आता कसं, ज्याच्याकडं भांडवल आहे, ज्याच्याकडं बुद्धी आहे, ज्याच्या हातात नसे, ती कसं बी खेळवायची, ती खेळविणारच. लक्षात ठेवा. हां, कंडक्टरच्या मनावर आहे कुठं बेल द्यायची, कुठं डबल आणायची, असा कार्यक्रम आहे. 5,000 बघितले. आता विचार करा, तुमच्याकडे 5,000ची ताकद आहे, पण अनाथ असा पडलेला माणूस विव्हळतोय, त्याला उचलून दवाखान्यात न्यायचं हां का त्याला सोडून देऊन धाब्यावर धिंगाणा घालायचा, हे तुमच्या हातात आहे. त्याचं युटिलायझेशन काय करायचं, त्याचा उपयोग काय करायचा. कधी कधी गावात गरिबाचं घर असतं महाराज, पण धनधाडग्याने त्याला नेहमी पिळलेलं असतं. खूप ठोकाठोकी हाणामारी केलेली असते, नाविलाज असतं. पण योगायोगाने त्याचं लेकरू शिकलं आणि ते कलेक्टर झालं, नेमकं त्याच्याच जिल्ह्याला आलं आणि ह्यानी बांधा अडविला. ती म्हणला, लय दिवसापासून माझ्या मनात जळतंय, कधी होईल बघितलं, आत्ता मोकळा सोडायचा नाही. हाणायचा म्हणजे हाणायचा आणि अडकवायचं म्हणजे किती बी कलमं लावायची तेवढी लावून टाकू. हाणायचा म्हणजे आणायचं का? लई दिवसापासून दात आहे त्याच्यावर, खूप दिवसापासून मनात शैल्य होतं, खूप आपल्या 3 पिढ्याला ह्यानं पिळलंय. आमचे सगळे वाडवडील गरीब होते, मी बी गरीब होतो, लहान होतो, मला कळत नव्हतं, मला मिसूर फुटलेला नव्हता. पण माझ्या आजोबाला उचलू ह्या इशीत हाणलेलं मी बघितले म्हणले, आणि ते माझ्या डोळ्यासमोर दिसते. मग ताकद आल्यावर मग जमल का? कोल्हापूरून तालमीतून आल्यावर दम काढील का? आला आडवा असा उचलला की आदळा, उचलला की आदळा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, खूप दिवसापासून माझ्या मनात सलत होतं, ह्या षडविकाराने आम्हाला किती नादी लावले. हे नेमच भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला म्हणी, माजलो मी माझे भ्रमणी, केली विटंबणी. म्हणून रुसलो संसारा, सर्पहा विकार पांढरा, तुझसे अंतरे दातारा, याची दावेदारा निमित्त. अरे आम्ही सख्खे मावस भाऊ, पण आमचं आयुष्यात नाही जमू दिलं. देवा, ममेव अंश जीव लोक, मी तुझा अंश आहे, पण ह्या विकारानं तुला नाही जवळ येऊ दिलं, आम्हाला तुझ्या जवळ येऊ दिलं नाही. आता ह्यांना मोकळं सोडत नाही. ज्या संसारानं आम्हाला जन्ममरण भोगायला लावलं, ज्या संसारानं आमचे लाख हाल केले, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे भजी, आणि या संसाराबद्दल आमच्या मनात इतके दिवस आमची जवळ ताकद नव्हती. थोडी तपश्चर्या करायला गेलं की कीर्ती वाढवून दिली आणि आम्ही त्याच्यातच गुंतलो. थोडं ज्ञान मिळवलं, अहंकार पाठीशी लावला, आम्ही त्याच्यातच गुंतलो. थोडी संपत्ती दिली, भोग विलासातच आम्ही गुंतलो. वैकुंठवासी पूज्य जगन्नाथ महाराज पवार म्हणायचे, साधकाला समृद्धी येणं म्हणजे नेमकं काय होणं. एखादं लेकरू स्वयंपाक करताना आईला स्वयंपाक करू देत नसेल तर आईच्या डोक्यात असतं हे लेकरू खेळात गुंतवलं पाहिजे. आता गरज नाही, फक्त मोबाईल दिला बस, मामा बस. पोरग मोबाईल दिल्याशिवाय बघितल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे आईला स्वयंपाक कर, नाही तर शेंगदाणे कुठून लाडू मुकाटे खा, काय करायची ते कर. त्याला फक्त नुसतं एक दिलं, मग आई मोकळी झाली. त्याला तिकडे गुंतवायचं मोटर. आता तर मला ते गाड्या अशा आल्या 12-12 आणि 15-15 हजाराच्या गाड्यात, लेकर त्याच्यात गुंतली बस. आईने इकडे बोटव्याचा भात करायचं बी, बदबद तूप वाचायचं बी, खायचं बी, संडासून बी यायचं. मग म्हणायचं बाळ्या कुठे, बाळ्या कुठे, का लेकराला गुंतवणं आहे. तसं देवा, तू आम्हाला जन्ममरणात गुंतवलं, आम्हाला विकारात गुंतवलं, पण आता भगवंताच्या कृपेने, कारण आम्ही तुला भेट होतो इतके दिवस, का 1 नळी 7 जण भाऊ, कुठं नादी लागा.
आमचं गावात एकच घर, मी आईबापाला एकटा, मी म्हणजे मी नाही का, मी 6वा आहे आईबापाला, पण सांगतो हा ती भेट आहे. तुकाराम महाराज बरं बघितलंय, अनेकाला ह्या लोकांनी मारले, ह्या घरानं अनेकाला झोडपून काढलंय. तुकाराम महाराज म्हणले मी बघितलंय, हा कामेने विजयतो ब्रह्मा कामेने विजयतो. ह्या कामानं कोणी कामाची कोतवाल त्याने नाडिले बहुताशी, हरिहराची आबरू भय नाही त्याशी. अशा या कामक्रोधाचं आम्ही सामर्थ्य पाहिलेले, म्हणून इतके दिवस आम्ही दबून होतो. पण आता भगवंताचं बळ मिळाल्यामुळे ज्या संसाराने आम्हाला त्रास दिला, आता त्याला मोकळं नाही सोडणार. मी काय केलं? लाथाडीला संसार हो, लाथाडीला संसार, लाथाडीला संसार हो, लाथाडीला संसार, लाथाडीला लाथाडीला संसार, लाथाडीला संसार, लाथाडीला संसार, लाथाडीला संसार हो, लाथाडीला संसार, लाथाडीला हो, लाथाडीला संसार, लाथाडीला संसार, लाथाडीला संसार, लाथाडीला संसार, लाथाडीला संसार. केला चढवून मी समार, केला चढवून मी समार, केला चढवून मी समार, लाथाडीला संसार हो, लाथाडीला संसार, लाथाडीला संसार हो, लाथाडीला संसार. केला चढवून बेते मार, केला चढवून बेते मार, केला चढवून बेते मार, केला चढवून बेते मार, लाथाडीला संसार, लाथाडीला संसार, लाथाडीला संसार, लाथाडीला संसार. केला चढवून मी समार, लाथाडीला संसार, केला चढवून मी समार, केला चढवून मी समार, केला चढवून मी समार, केला चढवून मी समार, केला चढवून मी समार. अंगात ताकद आल्यावर माणूस थांबत नाही महाराज. रोजी रोटी खाणाऱ्याची जर लॉटरी लागली थांबत नाही महाराज. झोपडीत राहणं आवडत नाही, घर बांधतं, टू व्हीलरवर फिरू वाटत नाही, फोर व्हीलर घेतं. ती सुद्धा म्हणते असं बदग किती दिवस नेस, चांगलं आणते. पुन्हा तिला बी सुस्त, फुटका मणी तरी आहे का गळ्यात. थांबत नाही महाराज. दुसऱ्याच्या लग्नाला जाताना ट्रॅक्टरमध्ये मागं बसून जायची,
गरिबीची लाज आहे, दंडाचं लुगडं आहे, कसं जावं, दुसऱ्याचं मागून आणलेलं आहे, चांगलं असलं तर लय पुढं जात नाही, आहेर करावं लागेल. पण 10 लाखाची लॉटरी लागल्यावर चांदीचा करंडा घेऊन जाते लग्नाला दुसऱ्याच्या मनात. हां, हे काय कीर्तनातला विषय नाही, पण एखादीच्या मनात आलं तर तिनं जावं म्हणून मी सांगतो. आलं का लक्षात? थांबतं का माणूस? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे बळ मला प्राप्त झालं. पहिल्यांदा काय केलं? लाताळीला संसार लाद घातली महाराज. कोणाला? संसाराला. म्हणजे कशाला लाद घातली? घरादाराला नाही. जे काम क्रोधादी विकार आहेत, षड उर्मी हृदयात त्याचा करुण्या अंत. केला षड उर्मीचा मार. इथं थोडं व्याकरणाकडे पाहावं लागतं बरं का. षड उर्मीचा षष्टी इथे, पण इथं षष्टी धरायची नाही, इथे द्वितीया धरायची. षड उर्मिशी म्हटलं तर तृतीया होईल. आणि जर तृतीया केली तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याची तृतीया असते, कर्माची द्वितीया असते. आणि कर्त्याच्या पुरुषलिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप असते. आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याची प्रथमा असते, कर्माची द्वितीया असते. आणि कर्त्याच्या पुरुषलिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप असते. आणि कर्मणीमध्ये कर्माच्या पुरुषलिंग वचनाप्रमाणे क्रियापद असते. आता व्याकरण नावाची गोष्ट शाळेत विसरून चाललेली आहे. पण व्याकरणाचं शिकरण केल्याशिवाय वाणीत ओज येत नाही आणि शब्दात तेज येत नाही. लक्षात ठेवा. षड उर्मी हृदयात. जगद्गुरु तुकोबाराय ह्यांना लाथाळलं म्हणजे. जर आता ज्ञानेश्वरीत जाऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. लाथाळलं कसं? जगद्गुरु आपलं ज्ञानोबाराय लिहितात, ते आडवा वया आले, दोष वैरी धोपटिले, तैल्या तया माझी पहिले देहांकारो. आम्हाला परमात्म्याकडे जाताना आम्हाला आडवे येतात, हे षडविकार येतात. हे आम्हाला आडवायला आले. आणि आडवायला आल्यानंतर मी ठरवलं, एका गावात महाराज सारखी भांडणं व्हायची, मारामाऱ्या व्हायच्या. ती लोक म्हणले, महाराज तुम्ही लक्ष द्यावं लागेल म्हणले, नाही तर काहीतरी अनिष्ट प्रकार घडेल. मी म्हणले तसं नसते, बेंड पिकल्याशिवाय फुटत नसते म्हणलं, तोपर्यंत ठसठस करीतच असतं. एके दिवशी हे दोघं गावातून बाहेर चालले, कुणी नव्हतं, आणि वड्यात 2 जणच बोलत होते. 2-4 जणांनी पाहिलं. पहिले म्हणले हे दोघं जोडपं, म्हणजे गावातली भांडणं कमीच होते. सगळ्या 10-12 लोकांनी ह्या दोघाला जोडपिलं. गावात भांडण नाही, फेंडण नाही, काही नाही. आपलं ज्ञानोबाराय लिहितात, की त्या देवाकडे जायला आम्हाला हे जे विकार आडवे येतात, त्याच्यात ह्या विकाराला नादी लावणारा कोण आहे? अहंकार आहे. हां, अहंकार तनुची वालभ पडले. अहंकाराचा आणि या शरीराचा प्रेमविवाह झाला. लव्ह मॅरेज झालं. कोणाचं? हां, जरा हे इंग्रजी शब्द माणसाला कळतात, असं मराठी एवढं नाही कळत. आपण जरा जास्त इंग्रजीमध्ये झोकलोत ना, शब्द मराठी येतच नाहीत. बायका सुद्धा कुठे चालली? सायबीन काढायचं लागेल. सोयाबीन नाही तर मग सायबीन कशाला म्हणतेस? उगं कशाचं टेन्शन घेता हो. आता टेन्शन तरी मना येतं का? एका ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आणि 2-4 जण म्हातारी वडाच्या झाडाखाली बसले. निकाल मी बराबर गॅस काढला होता म्हणजे. वडा काढला महादू पडणार म्हणजे काय पडणार. ती म्हणला गॅस काढायचा होता तर पोळ्या कमी खायच्या होत्या. प्रेमविवाह बरोबर आहे. त्यांचं लव्ह मॅरेज झालं. कोणाचं? अहंकाराचं आणि या शरीराचं. त्यात काय झालं? पुन्हा लेकरबाळा होता, थांबतेल का? ते इच्छाही कुमारी झाली आणि ती कामाच्या तारुण्या आली. इच्छा नावाची मुलगी झाली आणि ती कामाच्या तारुण्याला आली. मग वयात आल्यावर पोरीचे लग्न करायला पाहिजे, त्यासाठी द्वेषाशी मांडली वराडिक. द्वेषाबरोबर लग्न ठरलं आणि मग पुन्हा काही कमी राहतंय का? तयास्तव जन्मला द्वंद्व मोह. द्वंद्व मोह त्याच्यात निर्माण झाला आणि नातू झाला की आज्याला लई जोर आहे, तिकडून तिकडं तिकडून तिकडं. आणि मग ते आजेयाने वाढीला अहंकार हो. ज्ञानोबाला लिहितात. मग ह्या अहंकाराने एवढा कुठानं वाढविला आहे ना, तुकाराम महाराज आपले ज्ञानोबाला म्हणतात, पहिल्यांदा त्यात आडवा वया आले, दोषवरी धोपटले, तया माझी पहिले देहांकारू. जर बळ्याच्या अंकित आल्यानंतर जर बळ कोणता आम्हाला प्राप्त झाला असेल, भगवंताचं बळ प्राप्त झालं आणि त्याने आम्ही शेजाऱ्या पाजाऱ्याला नाही त्या बळाचा उपयोग दाखवला. काही लोक येडवणीच करतात. कोल्हापूरच्या तालमीतून शिकून आला तर आखाड्यात जाऊन हे करावं ना,
बंद ठोक. ते घरच्या म्हाताऱ्याला दण ठोकते बघायचे का? अरे ते बिडे फेकून मारायला गेले त्याच्यावर काय दण ठोकतोस तू? हां, दण ठोक थुपटीत आणि सुद्धा तेवढ्या ताकदीचा पाहिजे. ज्ञानोबा लिहितात, पहिल्यांदा अहंकाराला जोडपलं. हां, आणि नुसतं हातानं नाही, लाथाळीला संसार लाथ मारली महाराज. आणि मग अहंकार लोपी द्वैतच आहे. अहंकार गेलं की द्वैत संपलं, आणि द्वैत संपलं की परमात्म स्थितीला आलो. तुकोबाराय म्हणतात, आम्ही जर देवाची ताकद मिळाल्यानंतर काय काम केलं असेल तर लाथाळीला संसार केला, षडमुरिमीचा मार. मग बाकीचं कसं आहे? बाकीच्याला कोण विचारतो? जनतन धन केले तृणाही समान. आता वेळ संपत आला आपल्या. बघा, जन म्हणजे कीर्ती प्रत्येकाला आवडते, तन म्हणजे शरीर खाणं पिणं अमकं तमकं आवडतं, आणि दुसरी गोष्ट धन म्हणजे पैसा आवडतो. ह्याचा किती मामला आहे कशाचा? जनतन धनाचा. हे आपल्याला अपूर्व आहे महाराज. पण ज्यांना देवाची शक्ती प्राप्त झाली ती किती मोठी माणसं आहेत, किती ताकद किती मोठी. तुकाराम महाराजाला नेण्यासाठी भगवान परमात्मा आले, देव आले. पाहुणे घराशी आजी आले, ऋषिकेशी देव आपल्या घरी आले. कशासाठी आले? देव न्यायला आले तुकाराम महाराजाला. दशमीला राहिले, एकादशी द्वादशी पौर्णिमेपर्यंत गेले. पुढं तुकाराम महाराज म्हणले सगळ्या चला वैकुंठाला, चला वैकुंठाला. बाकीचे लोक म्हणले आता असा कुठं खरंय. जिजाबाईला विचारले, ती म्हणले आता हे घरचे बघायचे. पण शेवटी तुकाराम महाराज चालले, पांडुरंग बरोबर तिथं होते. आता विमान जे होतं ते असं जरा आधांतरी होतं. देवाचं विमान जमिनीला टेकत नसतं. तुकाराम महाराजाला देव घेऊन जाणार, आता विमानात बसायचं आहे. पण तिथं एक जण उभा होता. तुम्ही बघा, आडतीवर माल इकला की दुकानदार तिथं टपूनच असते. तुमचं ऊसाचं बिल आलं हे कपडेवाले सरपावाले म्हणते थोडं लक्ष ठेव बरं का, पैसे आले त्याचे. ज्याची ती माणसं तिथली तिथं उभा राहतात. साधं लग्न होऊन नवरा नवरी जर मध्ये यायला आले तर ती करवली आडवी असते घेऊन. हां, मग तिनं म्हणायचं तुला काय मागायचे ते मग भावानं म्हणायचं. मग तिनं म्हणायचं पहिली पोरी जाईल तर माझ्या पोराला दे. काय असेल ते त्यांची त्यांना माहिती. पण वेळ आल्यावर आडवायला कोणी सोडत नाही. यम तिथं उभा राहिला. यमाला वाटलं देव येऊ द्या बरोबर हरकत नाही, पण हे शरीर पंचमहाभूताचं आहे. हां, माझा हक्क आहे. तुकाराम महाराजाला वैकुंठाला जाताना हा देह इथं ठेवूनच जावा लागेल. अशा वसुलीसाठी उभा राहिला आला सावकार. चंद्राला लागलेले हे ग्रहण तिथं उभा होतं. तुकाराम महाराजांनी बघितलं कोणाकडे? त्या या काळाकडे बघितलं. तुकाराम वाघ खाली, हॅलो वाघ, हॅलो वाघ. का? त्यांना माहिती आहे देवादिदेव परमात्मा आपल्या बरोबर आहे, ह्याला काय भ्यायची गरज आहे. खाली वाघ, खाली वाघ म्हणले बरोबर वाकला. तुकाराम महाराजांनी त्याच्या पाठीवर पाय दिला. जगा काळ खाय, त्याच्या डोक्यावर पाय. आम्ही माथा दिला पाय, आणि तुकाराम महाराज विमानामध्ये गेले. काळालाही तुका म्हणे काय, तुका म्हणे काळ आता न करू न शके बळ. एवढी ज्याची ताकद आहे त्याला तनन धनन जनाची काय किंमत आहे. वैकुंठ अशी शंकर महाराज खंदारकर महाराजांच्या एक दृष्टांत मला आठवला. एक जावाई हळदीला गेले, मित्र धाबार बरोबर. सगळे वाढले पदार्थ हिनतीन. आता मित्राला तितकी भूक लागलेली, 2 दिवसाचा प्रवास झालेला, त्यांना खाऊ का गिळू झाले, पण लावडून श्रीखंडून बासुंदी सगळ्या गोष्टी समोर होत्या. आणि हे काय हात लावी ना. बरं, त्यानं हात लावल्याशिवाय ह्यांना कोणाला हात लावत आहे? उद्घाटन ह्यांचे असतंय. उद्घाटक आहे ते कोण नवरदेव. काय हात लावे ना, काही कळा ना. भाऊकीतली माणसं गेली, काय चुकलं असलं तर माफ करा. मर्यादेच्या हाल्यान लग्नातला जावा, काही फरक नसते. निर्बुद्ध. त्या टायमाला काही म्हणता येत नसतं. कारण होस तर हाल्याची पूजा करायची, कारणा दिवशी पुन्हा कापायचं. हां, तसं लग्न होस तर काही म्हणता येत ना. काही म्हणले ती नवरदेवाची ती चिपडी कलवरी तिला सुद्धा बोल नका. नवरदेवाची करवली, नवरदेव काय त्याला पुन्हा भाव माहिती. पुन्हा शेण काढाय का जाय नाही, पण ते मांडपात तिला लय मान. हां, बोला ना काय ना. शेवटी सासरी पाटील आले, म्हणले जावाई बाबा घ्या, तुम्ही घेतल्याशिवाय कुणाला घेता येणार नाही. घ्या घ्या घ्या. काय पाहिजे सांगा सांगा. मला एकुलतीच एक पोरगी आहे, हुंडा तर भरपूर दिला आहे, पण ही 200 एकरची जी प्रॉपर्टी तुमच्याच माड्यावर घालायची.
खांदारकर महाराजाच्या तोंडाला तुमच्याच मड्यावर घालायचे, काय मागायचे ते मागा. इतकं म्हणल्यानंतर मग जावायने सुस्कारा सोडला. काय मागायचे ते मागा. मग सगळ्याचं जसं एखादा सभागृहातून बाहेर आल्यानंतर जसं मीडियामध्ये ते काय बोलतात ते चौकोन असं लावलेलं असते, ह्याच्या चॅनलवाला पुढं, त्याच्या चॅनलवाला, त्याच्या पुढे सगळे जावं काय पाहिजे. मग त्यांनी सांगितलं सगळं आहे पण बेसनाचा लाडू नाही. काही नाही. सासूबाई म्हणल्या अहो बेसनाचे लाडू इतके केलेत की तुम्हाला त्याच्यात पुरून टाका एवढे केलेत, पण मी म्हणलं जरा मागून वाढावा, नुसत्या लोणकड्याचं तुपाचं आहे, ह्यांना वाढण्यापेक्षा जावायलाच वाढावा म्हणून मी तेवढे कास-पास लाडू केलेत. हां महाराज म्हणायचे अरे येडे हो, ज्याची 200 एकरची प्रॉपर्टी तुला येणार आहे त्याच्या घरी बेसनाच्या लाडूचा विचार करणं म्हणजे किती चुकीची गोष्ट आहे. तो कोबराय म्हणतात अरे रिद्धी सिद्धी आमच्याकडे दास पायी लोळण घालतात. मग जनतन धन ह्याची काय किंमत आहे. जनतन धन केले तृणाही समान. तो कोबराय सांगतात खरं सांगू आम्ही आमची एवढी उंची आहे, या बळीयाच्या अंकित झाले मी एवढे बलवान झालो. जी चांगदेवासारखा योगी 1400 वर्ष तळपत राहिला पण त्याला नाही ब्रह्मानुभूतीवर जाता आलं. परंतु आम्ही कोणाच्या पायावर आहे शेवटच्या चरणात. तू कामने आता तू कामने आता तू कामने आता तू कामने आता तू
वा वा केला चढूर लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार हो बारकुमारी बोला 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 हो बारकुमारी बारकुमारी हो बारकुमारी बारकुमारी हो जो हरि श्री नारायण तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय नरेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय बाबा की जय पती शिव हर हर महादेव बाबा 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 तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा 2 शब्दात बोलून सेवेला पूर्ण द्यायची आपली वेळ संपलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बळ्यात बलवानाच्या अंकित राहिल्यामुळे आम्हाला असं बळ प्राप्त झालं की आम्ही संसाराला लाथाडलं, त्याची बेआबरू करून टाकली. पुन्हा आमच्याकडे याची त्याची ताकद राहिली नाही. आणि संसारामध्ये माणूस ज्या मोठ्या गोष्टी समजतो जन तन धन, त्याला तर आम्ही गवताच्या काडीसारखी किंमत देत नाहीत. असू द्या असू द्या असू द्या असू द्या असू द्या असू द्या. माहीत नव्हतं महाराज हे बेलाचं झाड आहे. माहीत नव्हतं आज शिवरात्र आहे. पण भोळ्या माणसानं बेल शिकारीमुळं बेल पांदी तोडली, पण महादेवानं मान्य केली. भोळ्याचं सगळं मान्य असतं. धन्यवाद. आपण या ठिकाणी चिंतन करू. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही मुक्तीच्या माथा आहेत. कोणाच्या माथा आहेत? मुक्तीच्या माथा. एकच प्रमाण सांगून जातो. मुक्तीच्या माथा कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानोबा आहे. हे कैवल्याचा पुतळा आहे. ज्ञानियांच्या शिरोमणी आहे. जेवढ्या उपमा लाव्या तेवढ्या कमीच आहेत. असे कैवल्य सर्व सुखाचे लहरी ज्ञानाबाई लंकापुरी कैवल्य स्वरूप असलेले ज्ञानोबा सुद्धा मुक्तीच्या माथा आहे. ज्ञानदेवे घेतले ध्यान दान हृदय धरोणिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतू. जर मुक्तीच्या माता असेल तर देवही म्हणतो याही वरी पार्था माझ्या भजनी असता मी तया ते माथा मुकुट करीन. नुसते भक्तच मुक्तीच्या माथ्यावर नाहीत तर भक्त देवाच्याही डोक्यावरचे मुकुट होऊ शकतात. ही बलवानाच्या अंकित राहिल्याची ताकद आहे. आणि जर थोर संत सीताराम बाबांनी आपल्या आयुष्यात काय केलं असेल तर आपलं जीवन फक्त परमात्म्याच्या अंकित ठेवलं. भगवंताची सेवा केली. जिथे पाहिजे तिथे त्या गावात आलेला 2 रुपयाचे दक्षिण असेल पण त्या गावाला अन्नदान केलं. त्या गावाची मंदिर उभा केली. आणि भगवान विष्णू परमात्म्याचं मंदिर हे त्यांना खूप आवडायचं. म्हणून आपण बाबांची मूर्तीही बसवली सुंदरपैकी छान. आणि मंदिरही एवढं भव्य अशा प्रकारचं बांधलं आहे. मला वाटतं महाराष्ट्रात अनेकांनी कळस बसवले पण एवढं सोनं कळसाला लावणारं गाव कोणचं आणि समाधी कोणाची आणि महाराज कोणते तर महालिंग महाराजाचं नाव घ्यावं लागेल. खरड्या गावाचं नाव घ्यावं लागेल. आणि समाधी कोणाची तर सीताराम बाबाची. गीते महाराज आपल्या सगळ्यांचं त्याच्या पाठीचं असलेलं सहकार्य खूप खूप अशा प्रकारचं मोलाचं आहे. झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. एक छोटीशी सूचना सांगायची ती म्हणजे अशी की बाबांचं मंदिर बांधलं त्या मंदिराला आपण देणगी दिली. अन्नदानाचं आपण सहकार्य करतो. कसंही बघा आपण देणगी दिली म्हणजे बाबांच्या जीवनाचं पूर्ण मूल्यमापन नाही. ती पौष महिन्यातले रविवार असतात. पौष महिन्यातले ते माता भगिनीला माहिती असतं बघा. पौष महिन्यातले ते खेड्यापाड्यात त्याला पुशे आयतवार म्हणते. कसला आयतवार? हां कारण कसं असतं महाराज थोडे मी ग्रामीण शब्द का उच्चारतो. एक जण कीर्तनात झोपायला लागला. त्याला म्हणलं का झोपला रे? ते म्हणलं सांगतोयच तसा.
म्हणजे लोकांच्या पातळीत जर शब्द नाही गेले तर जमत नाही. सगळे लोक काही पारिभाषिक शब्द ऐकणार आहेत. एक जण कीर्तन ऐकताच घोंगडं खांद्यावर टाकलं निम्यातच आणि म्हणले सोपानराव पडावं म्हणलं आता. ते म्हणला का काही कीर्तनाचा मेळ लागा ना म्हणला कशामुळं बोलायला. असं जर कोणी घोंगडं टाकून जर पडाय गेलं तर त्या कीर्तनाला तरी काय अर्थ आहे. आणि म्हणून कसला आयतवार? हा पुष्य आयतवार. मिशांना नसणं पण पुष्य आयतवार. पौष महिन्यात रविवार असतो. त्यावेळेला मायमावल्या काय करतात? सूर्याची प्रतिमा तयार करतात आणि सूर्याची पूजा करतात. आणि त्या सूर्याच्या पूजा करायला कसल्या वाती असतात? ते कसली माळ असते त्याला वस्त्रमाळ म्हणायची. आणि ती कशाची असते? कापसाची असते. मग कापसाची वस्त्रमाळ त्याला बी ते कुंकू असं करतात बघा. त्याला लई जमतं ती पटपट पटपट पटपट. आणि असे ती करायची. ती बोरं फिरं वगैरे काय असेल ते सगळं त्याला अर्पण करायचं. ही बारीक लक्ष द्यायचं. आता तर पुढच्या पिढीलाही लक्षात राहणार कारण नाही कोणाला माहिती. घरात पोरं आणि झाडाला बोरं काय त्याच्यात कोणाचंच कसं काय मिळणं नाही. मग अशी ती फुलवात करते, वस्त्रमाळ करते आणि सूर्याला घालते हां प्रतीक म्हणून. आता सूर्याचा विचार केला तर सूर्याचं तेज केवढं आणि आपण वस्त्रमाळ केलेल्या कापसाची माळ केवढीची. ती केवढंही असो पण सूर्याप्रती आमची भावना आहे. तसं सीताराम बाबांचं जीवन म्हणजे ज्ञानसूर्य आहे. आणि त्या ज्ञानसूर्याला आपल्या प्रपंचातल्या पै पावण्याची मदत करणं म्हणजे सूर्याला वस्त्रमाळ घातल्यासारखी आहे. हां त्या वस्त्रमाळेची बाजारात किंमत नसू द्या चालेल पण आमच्या भावनेच्या क्षेत्रात त्याची एवढी किंमत आहे की आम्ही सूर्याला आमची भक्ती अर्पण केली एवढी किंमत आहे. आणि अशा रीतीने सीताराम बाबाच्या या चाललेल्या सेवेत आपल्या सर्वांच्याकडून सेवा घडते. आपल्याला धन्यवाद देतो. एक जाता जाता सूचना सांगतो. आपल्याला जसं आपलं कुटुंब बघायचं तसं गावाच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष असलं पाहिजे. आपला मठ, आपलं देवस्थान, आपली दिंडी, आपला अभ्यास, आपलं कीर्तन, आपल्या ह्या गोष्टी बेस आहे संप्रदायाचं मूळ आहे. परंतु याबरोबर संप्रदायातले जे सामुदायिक प्रश्न असतात याच्याकडे पण लक्ष देणं आपलं कर्तव्य आहे. 2008 साली देहू जगद्गुरू तुकोबारायाच्या चतुशताब्दीच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय गाथापर्यंत सोहळा तसाच आळंदीला झाला, दिल्लीला झाला. पण नामदेव महाराजाला 750 वर्ष झालेले आहेत. लॉकडाऊनमध्ये सरकारला बी काही करता आलं नाही, आपल्यालाही काही करता आलं नाही. पण अखिल भारतीय वारकरी मंडळाने निर्णय घेतला. पैठणी ते काश्मीर ते कन्याकुमारी सगळे प्रदेशाध्यक्ष बोलवले आणि नामदेव महाराजाच्या निमित्ताने देशात 751 सप्ताह आपल्याला करायचे निर्णय घेतला. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला आणि प्रत्येक महाराज लोकांना सप्ते वाटून दिले. मला पुरुषोत्तम पाटलांनी त्यांच्या गावी कीर्तनाला बोलवलं. म्हणले महाराज मला 1 सप्ताह द्या, मी 1 सप्ताह करणार आहे. बाळू महाराज गिरोकर म्हणले मला 1 सप्ताह द्या, मी 1 सप्ताह करणार आहे. प्रकाश महाराज साठे असतील, अनेक जण वेगवेगळ्या प्रांतातली मंडळी आहेत. आता सगळ्या क्षेत्रावर सप्ते होणार आहेत. प्रत्येकाने महाराजाला ते सप्ते वाटून दिलेले आहेत. आपल्या बोधले महाराज फडाच्या वतीने बी 51 मोठे सप्ताह करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बाकीचे आता पारगाव, माळेवाडी ह्या सगळ्या भागात असे कार्यक्रम आहेत. अशीच सेवा आपल्या सर्वांच्याकडून घडावी हे प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि या सगळ्याचा समारोप जसा देहूला मोठा कार्यक्रम झाला तसाच 751 सप्ताहाचा समारोप श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये होईल. त्यावेळेला 5 लाख लोक असतील. गल्ली ते दिल्ली सगळ्याला येईल. लोक म्हणतील एवढं कसं होईल? आपण करणारे नाहीत. पांडुरंगाच्या मनात आहे माझ्या लाडक्या नामदेवाचा उत्सव जनता जनार्दनाकडून मोठा व्हावा. हां हे राज्य व्हावे ही श्रीची इच्छा आहे. स्वराज्य निर्माण व्हावे श्रीची इच्छा आहे. नामदेव महाराजाचा दुमदुमवून कार्यक्रम जगभर व्हावा ही पांडुरंगाची इच्छा आहे. त्यामुळे पांडुरंग परमात्मा करून घेईल एवढी सद्भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.